हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण केकची रेसिपी बघतोय आणि तेही मैदा न वापरता बनवलेला हा केक आहे आणि अगदी इन्स्टंट तयार होतो. तर आपण हा रव्यापासून बनवलेला केक आहे आणि हा अगदी व्हेज आहे, म्हणजे त्यामध्ये आपण अंडा वगैरे यूज केलेलं नाही आहे. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा 2 वाटी रवा घेतलेला आहे. तर ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे. तर 2 वाटी रवा असेल तर 1 वाटी साखर, त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि 2 मोठे चमचे आपण मिल्क पावडर घेतलेला आहे. तर हे आता आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक पावडर होईल इथपर्यंत आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अगदी बारीक अशी त्याची पावडर बनवून घेतलेली आहे. तर आपली साखर वगैरे खूप छान अशी त्यामध्ये बारीक झालेली आहे. आता त्यानंतर घालूयात अर्धी वाटी तेल. तर तुम्ही तूपही यूज करू शकता. त्यानंतर अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी दही आणि 1 वाटी दूध. तर सेम वाटीने आपण सगळं प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेले आहे. तर त्यानंतर अगदी चिमूटभर असं मीठ घेतलेलं आहे टेस्टसाठी आणि हेही आपल्याला परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हे केकचं बॅटर रेडी झालेलं आहे. तर बघू शकता साधारणतः अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. जर तुम्हाला थोडंफार घट्टसर वगैरे वाटलं तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये दूध अजून वाढवू शकता. त्यानंतर हा व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे 1 चमचा आणि तेही आपल्याला या मिश्रणात अगदी एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपलं केकचं बॅटर रेडी झालेलं आहे. तर त्यानंतर मी केकच्या भांड्याला तेल आणि त्यानंतर त्यावर मैदा भुरभुरून ग्रीसिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे बॅटर आणि त्यावर घातलेली आहे भरपूर अशी टूटी फ्रुटी. तर लहान मुलांना टूटी फ्रुटी म्हटलं की ते कलरफुलही दिसतं आणि सगळ्यांना आवडतं. तर त्यामुळे मी भरपूर टूटी फ्रुटी आणि थोडे ड्रायफ्रूट्स कट करून घातलेले आहेत. तर मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप कट करून घातलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालू शकता, अजून काय काय आवडेल ते. आणि त्यानंतर भांडं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये बबल्स वगैरे असतात तर ते निघून जातात. आणि मी ही एक कढई आधीच फ्री हीट करायला गॅसवर ठेवलेली आहे. तर ती गरम झालेली आहे. त्यामध्ये ठेवलेला आहे स्टँड आणि त्यावर आपल्याला केक बेक करायला ठेवायचा. तर मी अगदी मीडियम गॅसवर 20 मिनिटं हा केक बेक करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही कलरही छान आलेला आहे आणि आपल्या स्टिकला लागत नाही आहे. तर आपला केक अगदी छान असा बेक झाला आहे. त्यानंतर मी हा थंड करून घेतला आहे आणि आता आपल्याला तो टिनपासून वेगळा करून घ्यायचा आहे. तर त्याला ग्रीसिंग केल्यामुळं अगदी सहज तो टिनपासून सेपरेट होतो. तर बघू शकता एकदा दोनदा टॅप केलं की आपला केक अगदी सहज भांड्यापासून वेगळा झालेला आहे. तर अगदी खूप छान मऊ लुसलुशीत एकदम प्लफी असा आपला केक रेडी झालेला आहे. तर बघू शकता अगदी स्पॉन्जी असा केक झालेला आहे. बघू शकता अगदी मऊ. तर आता आपण तो कट करून घेऊयात. तर त्याचे पीसेस आता तुम्हाला जसे आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. तर मी चौकोनी बॉक्स शेपमध्ये कट करून घेतलेले आहेत. तर केक कट करतानाही तुमच्या लक्षात येत असेल की आपला केक किती स्पंजी झाला असेल. अगदी सहज त्याचे पीस कट होत आहेत. तर आता मी सगळे पीस कट करून घेत आहे. तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये आपली ही रेसिपी अगदी सहज रेडी होते. जर आपल्याकडे सगळं साहित्य असेल तर काही एक वेळ लागत नाही. तर बघू शकता किती सुंदर असा स्पंज रेडी झालेला आहे. तर ही रवा केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. तर आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.